केशवचे सोडून जात आहेत, काय सांगाल तुम्ही यावर? मुळात हा प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर याच्यावरती उत्तर देणं इतपत आमचे शहर प्रमुख मोठे नव्हते, जे माजी होते ते, की त्यांच्यासाठी मी काही इथं प्रतिक्रिया द्यावी. परंतु ठीक आहे बाबा, माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. एक त्यांची इच्छा झाली, त्यांनी काम केलं. काम केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता मला कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात माझ्या स्वतःचं काहीतरी मी तिथे स्थापना करू शकतो, यासाठी त्यांनी कदाचित दुसरा पक्ष प्रवेश केला असेल. शिवसेना हा पक्ष 1966 पासून बाळासाहेबांनी स्थापना केली त्याची, आणि आजतागायत तो शिवसेना म्हणूनच आहे. मध्यंतरी काळात ज्या काही घडामोडी घडल्या त्या विषयात मला बोलायचं नाही, कारण का मीही वयाच्या 13 वर्षापासून या पक्षात काम करतो, आणि पक्षात काम करत असताना सगळे चढउतार बघितलेले आहेत. तर आमच्या आज पक्षप्रमुखच हे जर खंबीर असेल, एक खंबीर नेतृत्व आहे, ज्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्वसुद्धा केलं आहे, की माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना कुटुंब प्रमुख ही उपाधीसुद्धा मिळाली, आणि ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या आदेशाने आम्ही काम करत असतो. आणि मुळात शिवसेना हा पक्ष हा आदेशावरती चालणारा पक्ष आहे, त्यामुळे इथे कोणता ठराव होत नसतो, इथे कोणी ठरवून काही सांगितलं जात नाही. पक्षश्रेष्ठी त्या गोष्टीचा आदेश देतील आणि तो आदेश आम्ही तंतोतंत पाळणार. काय सांगाल, शहर प्रमुख आज तुमचा पक्ष सोडून गेलेले आहेत वडामधून बीजेपी मध्ये, आणि त्यांना तुम्ही खूप त्रास दिलाय असं ऐकण्यात येतं. ऍक्च्युली शहर प्रमुख त्रास दिलाय म्हणताय, एक कुठल्या गोष्टी त्रास दिला हे आम्हाला अजून कळालं नाही आहे. जे त्यांनी बोलले आहेत आम्हाला आपल्या मीडियासमोर त्रास दिला, गेली 5 वर्ष बघतोय आम्ही जनउघड सब केलेलं आहे, बरोबर फिरलेलो आहे, बरोबर काम केलेलं आहे, पण त्यांना त्रास होत होता हे अजून आत्ता तुम्ही बोलत आम्हाला कळालं त्यांना त्रास होते म्हणून. कसं असं ज्याला जायचं असेल ना त्यांनी नको ती कारणं सांगतात आणि जातात, हे प्रत्येक ठिकाणी होतं. बघतोय आम्ही जनउघड सब केलेलं आहे, बरोबर फिरलेलो आहे, बरोबर काम केलेलं आहे, पण त्यांना त्रास होत होता हे अजून आत्ता तुम्ही बोलत आम्हाला कळालं त्यांना त्रास होते म्हणून. कसं असं ज्याला जायचं असेल ना त्यांनी नको ती कारणं सांगतात आणि जातात, हे प्रत्येक ठिकाणी होतं. ॲक्च्युली शिवसेना जे आहे ना हे सागर आहे, समुद्र आहे. समुद्र, या समुद्रात किती लोटी काढून गेलेलं ना ते समुद्र संपतो का? तसं आमचा समुद्र आहे. आम्ही किती वेळा ते फटके आम्ही आमच्या पक्षाने खाल्लेले आहेत, किती लोक गेले पण पक्ष संपत नाही. अजून काही लोक सोडून जाणार आहेत पक्ष, अशी चर्चा सांगता येत ना, ज्याच्या मनात असेल जाईल, परंतु आमच्या पक्षाचे मान सन्मान आमच्या पक्षामध्ये आहे ना, ते कुठल्या पक्षात जाऊ त्यांना काय भेटेल त्यांनाच माहिती आहे. आणि शेवटी तर ज्या घरी जातात तर तिथं सुखी राहावा, तिथं बरं होईल. हो, मी जवळचा होतो, आम्ही अनेक लोक त्यांच्या जवळचेच होते, पण मी अतिशय जवळचं असल्याने मला त्यांचं एक दुखणं माहीत होतं. त्यांना उभाटा गटामध्ये पोटदुखीचं दुखणं होतं, आणि त्याचा उपचार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये होत नव्हता. त्याला कुणीतरी सांगितलं तुम्हाला इतर ठिकाणी जाऊन करावं लागेल, आणि ते दुखणं बरं करण्याकरता ते वेगळ्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. त्याच्या कामाची त्याला पावती देऊन त्याला शहर प्रमुख केलं जायचं, त्याच्या ज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या पक्षाला कसा फायदा होईल. आत्ताच्या घडीला अशी 3-4 मंडळींची नावं आहेत. जसं आता म्हणाले की आमचे योगेंद्रजी भोईर साहेब आहेत, ते आता सध्याच्या घडीला उपजिल्हा प्रमुख आहेत. काहींच्या असं सांगण्यात आलंय किंवा काहींच्या मध्ये असं म्हणलं गेलंय की शहराचा हा चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त संजयजी पाटील, त्याच्या व्यतिरिक्त उपशहर प्रमुख आहे ते प्रमोदजी कांबळे, अशी 3-4, 5-6 नावं वगैरे आलेली आहेत. पण सर्व पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय घेतील. मुळात मला असं म्हणायचं आहे की जो शिवसैनिक असतो, आता अर्चनाताई बोलल्या की चमचावर लोक गेल्याने फरक नाही पडत. मी म्हणतो शिवसैनिक जो असतो त्याची ओळख असते बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार. तर ती गोष्ट यांच्यात होती का हे आपल्या सर्वसाधारण जे शिवसैनिक आहेत त्यांना विचारा. जे स्थानिक पातळीवरचे जे आहेत नेते मंडळी किंवा जे काही पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह आहेत त्यांना विचारून घ्या, आणि याची समज तुम्हालाच अंदाज तुम्हाला बांधता येईल की त्यांच्याकडे ते विचार होते किंवा नव्हते. तर त्यामुळे जे बोलल्या ताई की चमचावर लोक गेल्याने काही फरक पडत नाही, तर ते चमचावर किंवा मी म्हणेन थेंबही नव्हता बाळासाहेबांचा विचारांचा त्याच्यात. आता हा थेंब जो आहे आपण म्हणू असं की बाजूला पडला, तर वाटीवर जे शिवसैनिकांचे विचार आहेत ते एकत्र येतील आणि येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. तो म्हणजे माझा एक वैयक्तिक मत आहे की तो राजकारणाचा काळच नाही आहे, हा जो आहे ते समाजकार्याचा काळ आहे. तर त्या वेळेत जे आहे आपण अधिक ते अधिक लोकांमध्ये आपले विचार पसरवणे, जनजागृती करणे आणि पक्षाची बांधणी करणे यामार्फत हे आपलं काम आहे असं मला वाटतं.
आणि ते आम्ही करू आणि जे काय आम्ही आता काम करू त्याची पोचपावती तुम्हाला पुढच्या 5 वर्षात दिसेल. आता सध्या भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे सेना असेल यांनीच डोंबिवली काबीज केलेलं असं दिसतंय. हम्म. तर याच्यावर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये बदल घडायची इच्छा म्हणजे काय वाटतं तुम्हाला? बदल घडेल? बदल घडेल ना, कारण की जसं आजकाल चाललेलं आहे आपण बघतोय की कुठल्याही जे समस्या आहेत त्याचं काही निवारण झालेलं नाही आहे आणि ते होतानाही दिसत नाही आहे. कारण आज 2-2.5 महिने झाले आहेत. आपण म्हणू की काही नवीन चेहरे गेले आहेत, काही अनुभवी लोक होते ते लोक गेलेले आहेत, पण परिस्थिती जी आहे ती आहे तशीच आहे आणि फारसा असा दिसेल असा बदल जे आपण तेव्हा 2000 मला वाटतं 30-31ला निवडणूक होईल तर त्या काळात जे जग जिथे असेल आणि आपण एक देश म्हणून किंवा एक महानगरपालिका म्हणून जिथे असायला पाहिजे जागतिक स्तरावर त्या लेवलवर मला वाटत नाही की आपण असू, कारण जे सध्याचा कारभार चाललाय त्या हिशोबाने. जे आपले काही लोक इतर पक्षामध्ये गेलेले आहेत ते परत येतील असं वाटतं? नक्कीच येतील ते, कारण की मी मगाशीच सांगितलं की जे आता लोक बाहेर पडले तर जे एक वाटी पूर्ण येईल की एक तुम्हाला एक वज्रमूठ दिसेल असं मी म्हणेन आणि त्या ताकदीने आम्ही येणाऱ्या 5 वर्षात उत्तर देऊ. जय महाराष्ट्र. माझं नाव आदित्य किसन पाटील. मी युवा सेना विधानसभा अधिकारी डोंबिवली विधानसभा 143 या पदावर मी कार्यरत आहे. साजरा करत असतो त्यामध्ये असंच सदस्य नोंदणी हे उपक्रम आपण राबवतो. वर्षातून एकदा राबवत होतो, आता वर्षातून 2दा करू 3दा करू. आणि युवा नेतृत्व जर युवा संघटना वाढवायची आहे तर आपले कॉलेजेस आहेत, शाळा आहेत जिथे नवीन युवा पिढी तयार होते त्यांच्याकडे त्यांना आपण कसं अप्रोच करता येईल आपल्याकडे यासाठी आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहोत. गेल्या 2 दिवसापासून सगळीकडे चर्चा चालू आहे. पक्षप्रवेश झाला आहे. मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्ते, जसे आमचे योगेंद्रजी बोलले अदृश्य कार्यकर्ते, तर मला तर वाटतं सगळे म्हणजे मिस्टर इंडियाची टोळी घेऊन ते गेलेत असं मला वाटतं. त्यांच्या पाठी एकही कार्यकर्ता दिसला नाही आहे आणि ज्यांची नावांची यादी, भली मोठी नावांची यादी दिलेली त्यात इथे उपस्थित सर्वांची नावं त्याच्यामध्ये आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे, आम्ही हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आम्ही इकडनं कुठे हलणार नाही. कोणी किती दबाव आणू दे, कोणी किती प्रेशर आणू दे, कोणी किती आम्हाला विनवण्या करू दे, आम्ही जिथे आहोत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही इथेच राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.